मिरजेतील प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार अतहर नायकवडी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हरगे यांचा पराभव केला। या गटामध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले। अनुसूचित जाती गटातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार श्रीमती रेखा विवेक कांबळे यांनी प्रगती राजू कांबळे यांचा पराभव केला। तर अनुसूचित जमाती गटातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कोळी यांनी शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांच्यावर विजय मिळवला। माजी नगरसेविका स्वाती पारधी या तिसऱ्या स्थानावर राहिल्या। मागील काही दिवसांमध्ये या प्रभागामध्ये राजकीय वातावरण तंग होतं, त्यामुळे या प्रभागातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। विजयी झालेल्या उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला। आतापर्यंत मी 35 वर्ष निवडणुका लढवत आलो, त्यामुळं मला ह्याबद्दलचं चांगले ज्ञान आहे। लोक काही सांगत होते, मीडिया काही सांगत होतं, मी लक्ष दिलं नाही, कारण मला कॉन्फिडन्स होता, माझा आत्मविश्वास मला सांगत होता की आपण लोकात आहोत, लोकात चांगलं काम करतो आहे, त्यामुळे लोक आपल्या साथला प्रतिसाद देतील। त्याच पद्धतीने या निवडणुकीत आपण बघितले की आता ठीक आहे, निवडणूक असते, विरोधकांनी काहीतरी आरोप करायचे असतात, समोर काहीतरी खिजवायचं असतं, ते त्यांनी केलं असेल, म्हणून काय आम्ही एवढे म्हणजे तोकडे नाही आहोत। आम्ही लोकांच्यात आहोत म्हणून फक्त आम्ही बाकीचं काही कोणाशी फार उत्तर देण्याच्या भांगडीत पडलो नाही आणि काही विषय करायच्या भांगडीत पडलो नाही, लांबायचा विषय केला नाही, कारण निवडणूक असते आणि त्यात संयमानं सुज्ञपणानं सुसंस्कृतपणानं लोकांच्या समोर जावं लागतं। ते पद्धतीने आमचं पॅनल सर्वच्या सर्व गेलं। बाकीच्या ठिकाणी बघा, आम्ही कोणाची मापं काढणार नाही, पण काही पॅनलमध्ये काही माणसं आली, काही पडली, एकाच पॅनलमधली माणसं। बरं, पॅनल जरी आलं तरी मग एकाला चांगलं 2-3 हजारचं लीड मिळतं आहे आणि एकटा मग 5-50-100 काहीतरी किरकोळ मताने येतो। ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ पॅनलमधले लोक एक दुसऱ्याशी प्रामाणिक होते का ह्यावर प्रश्नचिन्ह असतो। पण सुरुवातीपासून मी सांगत होतो की इथं पॅनल टू पॅनलच मतदान होणार आणि माझा हा जो भाग आहे, हा नदीवेस तो बुधवार पेठ वगैरेचा, ह्या भागातले लोक कायम घर टू घर माझा संपर्क आहे, सगळ्यांना समान मत आहे। लोकांनी कुणालाही न्याय देताना कुठेही कंजूसी केली नाही, सर्वांना लीडसुद्धा त्याच पद्धतीचं आहे। त्यामुळं इथं हे निवडून जे पॅनल आलेलं आहे, या पॅनलची आता जबाबदारी वाढलेली आहे। आणि तुम्हाला एक सांगतो, मी सांगितलेलं होतं निवडणुकीच्या काळात की ह्या पॅनलचं एक वेगळं महत्त्व असणार आहे। कुणालाही सत्ता स्थापन करायची असेल, काय असेल तो पुढचा आहे, पण सत्ता स्थापनेत ह्या पॅनलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे। हो, ॲक्च्युली आमचं थोडंसं अपेक्षा जास्त होती, पण या निवडणुकीत काय झालं होतं की मी फक्त प्रभाग 20ची जबाबदारी माझ्याकडे दिली होती। माझ्या कुटुंबाचा जुना प्रभाग 6 होता, तिथेही मला जबाबदारी देणं आवश्यक होतं, पण दिली गेली नव्हती। आता पक्षाचा ज्या पद्धतीनं आदेश असेल, मदत करा एवढंच सांगितलं होतं मला, त्यानुसार मी प्रभाग 5मध्ये मदत केली, प्रभाग 6मध्ये मदत केली, प्रभाग 4मध्ये पण थोडीशी मदत झाली, पण त्याचा काही उपयोग झालेला दिसला नाही। प्रभाग 3मध्ये सुद्धा मी चांगली मदत केली, त्यामुळे प्रभाग 3मध्ये आमचे त्या ठिकाणी 2 उमेदवार निवडून आले आणि त्या ठिकाणी प्रभाग 5मध्ये पण बोललं जात होतं की अमुक धोक्यात आहे आणि तमुक धोक्यात आहे, आणि त्यामुळं किशोर जामदारांनी आम्ही कधी काही विरोधक, कधी काही मित्र म्हणून राहिलो। आता बऱ्याच कालावधीत आम्ही विरोधक म्हणून राहिलो होतो, आत्ताच्या काळात राष्ट्रवादी तेही आले, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला आहे चांगला, आणि त्यामुळं करण जामदारसुद्धा फार चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून आले। जे म्हटलं जात होतं 4-8 दिवसापूर्वीचे रिपोर्ट सगळे की नाही, कोणत्याही परिस्थितीत करण जामदारचं काही चांगलं होणार नाही, असं नाही आहे। शेवटी आम्ही सुद्धा लोकात 5-50 वर्ष राहिलेलो आहोत, त्यामुळे एवढं सहज नाही की कोणीतरी यावं आणि आमचं हक्क हिरावून घ्यावा। त्यामुळे आम्ही सर्व एकसंघपणानं फार चांगलं काम केलं आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही इद्रिस नायकवडी साहेबांच्या वर विश्वास ठेवून हे ज्यावेळेपासून पॅनल हे फायनल झालं, त्यावेळेपासून नायकवडी साहेबांचा जवळून आम्हाला एक चांगला अनुभव आला। अत्तरदादा तर काय त्यांचे चिरंजीव असल्यामुळं ते घरचेच आहेत, पण अश्विनीताई असतील आणि रेखा कांबळे आणि मी वैयक्तिक आम्हाला नायकवडी साहेबांच्या जवळ राहून त्यांचं निवडणुकीचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं ते बघण्याचा खूप चांगला अनुभव आला। खऱ्या अर्थानं ही निवडणूक नायकवडी साहेबांच्या नियोजनामुळं विजयी झाली आहे आणि ह्या निवडणुकीत खरं आभार मानलं पाहिजे ते जनतेचं, ज्यांनी स्वच्छ चारित्र्याची लोक या प्रभागात निवडून देऊन ह्या प्रभागाचा पुढच्या 5 वर्षाचा आराखडा त्यांनी स्वतःच्या डोक्यात सेट केला आणि आम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल या प्रभागातील मायबाप जनतेचा आम्ही पॅनलच्या वतीनं खूप खूप आभार मानतो।